दोस्तों 1 सितंबर 2024 हमारा 68वां वर्धापन दिन यानी हमारी 68वीं सालगिरह। सभी को हार्दिक शुभकामनाएं। मैं निवेदन करूंगा हमारे शाखा प्रबंधक श्रीमान भोसले सर, प्रशासकीय अधिकारी योगीराज जी गेड़ाम सर, कालवी सर तथा तड़ेकर सर जैसे कि वो मंच पर आए। कार्य की शुरुआत निगम गीत से होगी। मैं निवेदन करूंगा सभी से कि निगम गीत के लिए आप अपने स्थान पर खड़े हो। धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमस्तुते, यानी जो शुभ काम करता है, आरोग्य रखता है, धन संपदा देता है और शत्रु बुद्धि का विनाश करता है, ऐसे दीप के रोशनी को हम नमन करते हैं। दीप प्रज्वलन के लिए मैं आमंत्रित करूंगा हमारे शाखा के सम्माननीय ग्राहक राजा बाबूजी जादव सर, जो कि मनमाड़ शिक्षण मंडल के अध्यक्ष हैं। सम्माननीय शाखा प्रबंधक भोसले सर, श्रीमान योगीराज जी गेड़ाम सर, सीनियर तथा शाखा के एसपीए श्रीमान सुनील वाड़ावले सर, श्रीमान संजय जी दारोले सर, श्रीमान मनोज जी वाग सर, शाखा के सीनियर कर्मचारी श्रीमान संजीव जी जादव सर, श्रीमान संजीव यादव सर, तड़ेकर सर तथा श्रीमान बगाड़े जी सर, शाखा के सीनियर चौरसिया सर, अब मैं निवेदन करूंगा संजीव यादव सर से कि वे हिंदी में निगम के द्वारा दी गई निष्ठा की शपथ पढ़े। महिला कर्मचारी सुश्री पूनम साहब, सुश्री दीक्षा उबाड़े, कुमारी भारती निकम, अब मेरी विनती रहेंगी उपस्थित सभी बीमा प्रतिनिधि से कृपया दीप प्रज्वलन के लिए आ गया है। जी महारे जी सर्वांनी एकदा इकडे बघा.
निवेदन करूंगा संजीव जी जादव सर से कि निगम के द्वारा दी गई निष्ठा की शपथ पढ़े। श्रीमान संजीव जी जादव सर। मैं निगम ध्वज एवं भारतीय जीवन बीमा निगम के प्रति पूर्ण निष्ठा की शपथ लेता हूँ। अंग्रेजी में शपथ पढ़ने के लिए श्रीमान योगीराज जी गेड़ाम सर से निवेदन करूंगा कि शपथ पढ़े। I pledge my allegiance to the corporate flag and to the Life Insurance Corporation of India. जय हिंद। दोस्तों, अब हमारे शाखा के सीनियर कर्मचारी संजीव जी जादव सर का सम्मान करेंगे हमारे शाखा प्रबंधक श्रीमान भोसले सर। ये हमारे डिवीजन का गाइडलाइंस है जिसमें लिखा गया है कि सीनियर कर्मचारी उनका सम्मान किया जाए। एजेंडा में लिखा है सीनियर मोस्ट हमारे सम्माननीय ग्राहक राजा बाबूजी जादव सर का सम्मान करेंगे हमारे शाखा प्रबंधक श्रीमान भोसले सर। दोस्तों, अब बारी है हमारे शाखा के दावा विभाग के कर्मचारी जिनको नवाजा जाएगा विभागीय कार्यालय द्वारा दिए गए पारितोषिक से। मैं निवेदन करूंगा भोसले सर से कि वे श्रीमान गेड़ाम सर, श्रीमान सदगुले जी, भारती निकम एवं हर्षद इनका सम्मान करें और पारितोषिक का वितरण करें। मैं सबके लिए तालियां चाहूंगा यहाँ पर। दोस्तों, भारतीय संविधान ने 19 जून 1956 को लाइफ इंश्योरेंस एक्ट पास किया और 1 सितंबर 1956 को भारतीय जीवन बीमा निगम की स्थापना हुई, जिसका उद्देश्य था कि जीवन बीमा निगम को देश में फैलाना, खास तौर पर गांव में, ताकि भारत के हर नागरिक को पर्याप्त आर्थिक सहायता उचित दरों पर उपलब्ध करवाई जा सके। मित्रों, भारत के विकास में भारतीय जीवन बीमा निगम का अमूल्य योगदान रहा है। बुनियादी सुविधाएं जैसे रेल, सड़क, पानी, बिजली और शिक्षा में भारतीय जीवन बीमा निगम का आर्थिक योगदान अतुलनीय है। भारतीय जीवन बीमा निगम द्वारा प्रदान होने वाली गोल्डन जुबली शिष्यवृत्ति ने शालेय विद्यार्थियों से लेकर स्नातक विद्यार्थियों का भविष्य सक्षम किया है। मुझे गर्व है ऐसी संस्था का मैं एक हिस्सा हूँ। अब मैं विनती करूंगा हमारे चीफ गेस्ट भोसले सर से कि वो 2 शब्द करें। जादव सर कृपया। सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी कर्मचारी बंधू आणि भगिनी, आज 68वा वर्धापन दिन निमित्त मला जो मान दिला त्याबद्दल मी सर्वात प्रथम LICचं व सर्व कर्मचारी व मॅनेजर साहेबांचं आभार मानतो। गेल्या
8-10 पॉलिस्या मी या LIC पॉलिस्या काढलेल्या आहेत आणि 5 लाखपर्यंत प्रीमियम ते द्यायला भीती वाटत नाही, कारण की एकही क्लेम आजपर्यंत या पॉलिसीवर झालेलं नाही. म्हणून ग्राहक आणि सर्व कर्मचारी हे एकमेकास समजून सांगून या पॉलिस्या काढतात आणि आमच्यासारख्या ग्राहकांना त्याचा फायदा होतो. म्हणून मी LIC यांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अब विनती करूंगा हमारे शाखा के सीनियर SBA श्रीमान सुनील वरावने सर से कीवर्ड हो जाए. मनमाडला नवीनच रुजू झालेले शाखा अधिकारी, प्रोसेसर, क्लासरूम ऑफिसर्स, सर्व स्टाफ, आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री जाधव साहेब, ज्यांचा सत्कार झाला सिनियर मोस्ट कर्मचारी म्हणून जाधव साहेब, माझे सर्व सहकारी विकास अधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी. 68 वर्ष आपण पूर्ण केली आणि 69व्या वर्षामध्ये आपण आता पदार्पण. त्या 68 वर्षामध्ये LICने काय काय पाहिलं, माझ्यापेक्षा इथं बरेच जुने जाणते लोक आहेत, किती स्ट्रगल पाहिला गेला, किती चढ उतार पाहिले गेले. परंतु त्याच ताकदीने मार्केटमध्ये कितीही प्रमाणात काही अफवा आल्या किंवा काही प्रकारचं किती प्रेशराईज सोशल मीडिया असो किंवा इतर कोणत्याही गोष्ट, की वेळोवेळी खूप प्रयत्न केले गेले. परंतु हे LIC ऑफ इंडिया हे असा वटवृक्ष जो मागच्या 68 वर्षापासून तर धरून आहे. सर्वांना माहिती आहे की 2000 मध्ये IRDAने प्रायव्हेट सेक्टर ओपन केलं, पण आजही LIC अभिमान वाटतो की 70% मार्केट शेअर आज सुद्धा LIC आपला टिकून आहे. ही फार मोठी अचिव्हमेंट इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे. लेटेस्ट बातमी मी पाहिलेली आहे की 2024चा जो मोस्ट ट्रस्टेड ब्रँड आहे तो सुद्धा LIC ऑफ इंडियाला मिळालेला आहे. हे चढ उतार जसे होत गेले, काळानुरूप बदलत गेले. मी नेहमी एक गोष्ट माझं कायम चालू असतं की बदल घडतायत बदलत राहा, बदल घडतायत बदलत राहा. आता लेटेस्ट बदल आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 सप्टेंबरला आपल्या ॲडव्हान्टेड असलेले सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत हे टोटल प्रॉडक्ट्स क्लोज होणार आहेत. आता नवीन येणारे प्रॉडक्ट्सचं प्रीमियम वाढेल की नाही वाढेल हे आज माहीत नाही, पण शक्यता अशी आहे की 1 वर्षानंतर सरेंडर दिल्यामुळं प्रीमियम वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जे प्रॉडक्ट्स आपल्या हातात आता आहेत ह्या महिनाभर आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून की आपले बाकीचे क्लब मेंबरशिप असतील किंवा बाकीचे आपले इंडिव्हिज्युअल टार्गेट्स असतील हे लवकरात लवकर आपण कसे पूर्ण करू यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपला प्रयत्न असला पाहिजे. एक आनंदाची बातमी अशी सुद्धा सर्व एजंटसाठी आणि LIC कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आहे की लवकरच LIC एक हेल्थ इन्शुरन्स कंपनी करते. जे कॉम्पोजिट लायसन्स पूर्वी आपले एजंट्स प्रायव्हेट कंपनीकडे जे मेडिक्लेमसाठी आपल्याला अप्रोच व्हावा होतो, कारण कस्टमरची डिमांड असल्यामुळे आपल्या एजंटला नाईलाजाने प्रायव्हेटचे लायसन्स घ्यावे लागत होते. लवकरच ही एक चांगली बातमी आहे की जे तुमचे लायसन्स आहेत त्याच्यावरती हेल्थ इन्शुरन्सचे लायसन्स तुम्हाला कंपोजिटमध्ये मिळतात. दुसरं पुन्हा एक नवीन घडामोड जी लवकरच घडणार आहे की जी IDBI बँक आपण विकत घेतली होती, 51% आपले शेअर्स आणि आज आपण IDBI बँकेचे मालक आहे. त्यावेळी LICवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली होती की बुडलेली बँक घेतली आणि LIC तोट्यात गेली. सोशल मीडियाला काही लागत नाही, बाहेरून अफवा पसरवायला वगैरे. आज तीच बँक LICला परमिशन न मिळाल्यामुळं मी या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला का सांगतोय, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये हे मेसेजेस फिरवायला सुरुवात होईल की तोट्यात घेतलेली बँक पुन्हा विकायची वेळ आहे. ॲक्च्युली त्याच्यामागचं रिझन असं आहे की गव्हर्नमेंटने LICला बँकिंगचं लायसन न दिल्यामुळे किंवा इन्शुरन्सच्या क्लॉजमध्ये बसत नाही म्हणून IDBI बँकेतला स्टेक जो आहे तो LIC आपला काढून घेते 30% आणि दुसरीकडे आपला जो मोर्चा आहे तो कंपोजिट लायसन हेल्थ इन्शुरन्स. असे खूप सारे बदल आहेत. डिजिटल इंडिया आपण म्हणतो किंवा आपल्याकडे जे आहे आनंदा लेटेस्ट आपल्याकडे जे आहे सर्व प्रतिनिधींना माझी फार कळकळीची विनंती की लवकरात लवकर ही टेक्नॉलॉजी शिकून घ्या. जितक्या लवकर टेक्नॉलॉजी शिकाल जर वेळेवर आणि जेव्हा एका दिवशी अचानक बंद करायची वेळ मग त्यावेळी फ्रस्ट्रेशन येईल. त्याच्यामुळं आता मी त्यावेळी माझ्या मीटिंगमध्ये पण सांगितलं की मागच्या 3-3.5 वर्षापासून मी एजंटला बसून आनंद शिकवतो. परंतु ठीक आहे डिव्हिजन रँकिंगला आहे, खूप चांगले आनंद करतो प्रपोजल, परंतु जर टोटल टीममध्ये पाहिलं तर फक्त 13 एजंट यावर्षी आनंदामध्ये ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे 3 वर्ष मेहनत करून फक्त 13 एजंटपर्यंत मी त्यांना ॲक्टिव्ह करू शकलो. तर हे शिकावं लागेल. बदलावं आणि ब्रांचमधले 450 मध्ये 40 एजंट आहेत. त्याच्यामुळं या गोष्टी कराव्या लागतील.
जसं आपल्याला बदलावं लागेल, मार्केटिंग फोर्सला बदलावं लागेल, सेम वे ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफलाही बदलावं लागेल. जे आपली मोनोपॉली जे जुने दिवस आहेत ते सगळे संपलेले आणि खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस जे होणार आहेत. पण जर सर्व आपण एकत्रित राहिलो, आपल्या संस्थेवरती निष्ठा ठेवून राहिलो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कामाशी जर आपण जेन्युइनली आणि प्रॉपर राहिलो, तर कितीही मोठी संकटं आली, कितीही बदल झाले तरी आपण नक्कीच याच्यातून पुढे निघून जाऊ. आणि LICचं नाव अजून जसं आता जगाच्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये टॉपमध्ये आहे, त्याच्यापेक्षा अजून आपण जास्तीत जास्त वाढवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. दोस्तों, समय को ध्यान में रखते हुए हमें सभी को बात करने का अवसर मिलना संभव नहीं है. मैं वीणांतर से विनंती करूँगा कि वो 2 शब्द कहें. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय जीवन विमा निगमच्या 68व्या पदार्पण दिवसाचा 69व्या पदार्पण दिवसाचा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मित्रो, माझ्या आधी भारत साहेबांनी एक ब्रीफमध्ये जो फ्लॅशबॅक घेतला, त्याच्यानंतर वडाने साहेबांनी जे चालू घडामोडीबद्दल जे सांगितलं, आता त्याच्यामध्ये न जाता मला फक्त आपल्याला एवढं सांगायचं आहे की जो कार्यकाळ आपला होता 2000च्या पूर्वीचा आणि 2000 नंतरचा, ज्याला आपण LIC 2.0 म्हणतो, आता LIC 3.0 म्हणजे आता नवीन याच्यामध्ये ते चालू होणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण आपली तयारी त्या पद्धतीनं ठेवली पाहिजे. जसं आनंदा ज्या पद्धतीनं आता असं ऐकण्यात आहे की शॉर्ट ड्युरेशनमध्ये 2 लाखापर्यंतच्या पॉलिसी ह्या कंपल्सरी आनंदामध्ये होणार. त्याच्यानंतर जो डाईव्ह आपला एक जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा आता फायनल स्टेजमध्ये आहे. डाईव्ह जर एकदा लॉन्च झाला तर माझ्या माहितीनुसार लोन सरेंडर, त्याच्यानंतर अल्टरेशन, हे सगळे डाईव्ह थ्रू होतील. म्हणजे पार्टीला, पॉलिसी होल्डरला फिजिकली ऑफिसला येण्याची ॲसोची गरज पडणार नाही. आणि त्यामुळे आपण सुद्धा तेवढंच टेक्नॉलॉजिकली अपग्रेड राहणं गरजेचं आहे. संघर्ष आहे आणि तो आपल्याला करावे लागेल. 5 करोड लाईफ फंड जे 1956ला जे भारत सरकारने LICच्या स्थापनेला जे 5 करोडचं फंड दिला होता, त्याचा आज जे वटवृक्ष आहे ते जवळजवळ 44 लाख करोडचं झालेलं आहे. खरोखर गौरवाची गोष्ट आहे. आपला जो असेट बेस आहे तो सुद्धा ऑलमोस्ट 58 लाख करोडच्या जवळजवळ आहे. पण एवढं असून आज जी आपल्याला कॉम्पिटिशन जी आहे आणि त्याच्यामध्ये एक जे नवीन आता आव्हान येणार आहे ते म्हणजे 100% FDI. पूर्वी 51% 75 झालं, आता 100% FDI ते सुद्धा आता होणार आहे. तर त्यामुळे कॉम्पिटिशन राहणार आहे. नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतील. आपली एकच आवश्यकता आहे की आपल्याला त्या पद्धतीनं नॉलेजेबल राहणं गरजेचं आहे. तर म्हणजे ॲडमिन आणि मार्केटिंग हे जर का दोन्ही गोष्टी जर सायमल्टेनियसली व्यवस्थित चालल्या तर मला असं वाटतं की आपली ब्रँच खरोखर एक चांगल्या याला पोहोचेल. शेवटी मी एक शेर आहे तो तुमच्या समोर सादर करतो. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा चिड़िया से कैसे बना आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता. म्हणून 1 लाखाची पॉलिसी असो की 5 करोडची असो, पण आपल्याला प्रत्येक विमा प्रतिनिधी आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक विमाधारक आपल्याला तेवढाच महत्त्वाचा आहे. तर आपण या क्षणी या प्रसंगी आपण एकच प्रण घेऊया की आपण आपल्या कॉर्पोरेशनला जेवढं जास्ती देता येईल तेवढं जास्ती देण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. दोस्तों, जैसे कि आप जानते हैं, भारतीय जीवन बीमा निगम की कुल 2048 शाखाएं भारत में कार्यरत है. विभागीय कार्यालय 113, क्षेत्रीय कार्यालय 8 तथा हमारे सैटेलाइट ऑफिस की संख्या 1581 रही है, जबकि हमारे अंतर्राष्ट्रीय कार्यालय 14 से अधिक देशों में फैले हैं, जैसे कि UK, सिंगापुर, फिजी, श्रीलंका, नेपाल, बांग्लादेश, मॉरिशस, ओमान, कतार, कुवैत, अबू धाबी,
मैं अभी विनती करूंगा हमारे शाखा प्रमुख श्रीमान भोसले सर से कि वो मार्गदर्शन करें। मित्रों नमस्कार सर्वांना सर्वप्रथम LICच्या 68व्या वर्धापन दिनाच्या LICच्या 68व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मंचावर उपस्थित आजचे आपले सन्माननीय ग्राहक जाधव साहेब, अधिकारी वर्ग, विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी, माझे सर्व कर्मचारी बंधू, LIC 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना झाली भारत सरकारच्या मदतीने आणि तिथपासून ते 68 वर्षाचा कालावधी आज पूर्ण झालेला आहे। त्या 68 वर्षांच्या कालावधीमध्ये जसं आता सर्वांनीच आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की खूप उतार चढाव बघितले, पण LICचा पाया इतका भक्कम आहे की त्या पायाची वीट सुद्धा किंवा दगड सुद्धा कोणी हलवू शकलं नाही, इतका तो पाया भक्कम आहे। आणि हा पाया भक्कम कोणामुळे आहे तर आपले विमा प्रतिनिधी, विकास अधिकारी, सर्व कर्मचारी, हे आपण जे सगळे आहोत, आपण जी टीम आहे ही टीम आहे म्हणून आपला पाया भक्कम आहे। आणि आपला पाया भक्कम आहे म्हणून कितीही संकट आले तर आजपर्यंत आपल्याला कोणी हलवू शकलेलं नाही, हरवू शकलेलं नाही आहे। त्यामुळे ही स्ट्रेंथ आपल्याला येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला एकजुटीनं ही स्ट्रेंथ कायम ठेवायची आहे आणि इथून पुढची वाटचाल करायची आहे। जसं आता म्हटलं की खूप बदल झाले, कितीही बदल झाले, बाहेरचं वातावरण कितीही प्रदूषित झालं तरी जसं आपले विमा प्रतिनिधी, विकास अधिकारी, कर्मचारी ही जशी आपली स्ट्रेंथ आहे तशी अजून एक स्ट्रेंथ आहे आपले ग्राहक। आणि आज इथं आपल्यासोबत उपस्थित असलेले आपले सन्माननीय ग्राहक, त्यांनी जे सांगितलं म्हणजे त्यांचं एक वाक्य मला फार आवडलं की 5 लाख रुपये देताना दरवर्षी मला अजिबात भीती वाटत नाही। आणि हा जो विश्वास आहे ना, हा विश्वास फार महत्त्वाचा आहे। हा आपल्या सगळ्यांनी आपल्या ग्राहकांमध्ये निर्माण केलेला हा विश्वास आहे आणि हा विश्वास आपल्याला जपायचा आहे इथून पुढच्या काळात सुद्धा। कारण हे ग्राहक जे आहेत, असे आपल्या जाधव साहेबांच्या सारखे ग्राहक जे आहेत, ही आपली ताकद आहे आणि ही ताकद आपण आपली सांभाळायची आहे। त्यामुळं धन्यवाद जाधव साहेब की इतका चांगला फीडबॅक तुम्ही आम्हाला दिला आणि फार बरं वाटलं आम्हाला सर्वांना। आता जसं वाढवणे साहेबांनी सांगितलं की बरेचसे चेंजेस येणार आहेत आणि LICनं कात टाकायला कधीच सुरुवात केलेली आहे, पण आपला जसं सगळेच जण म्हणतात की आपला काय आहे, जगन्नाथाचा रथ आहे आणि हा रथ इतका मोठा आहे आणि जे काही चेंजेस होणार आहेत ते सगळे ऑल इंडिया लेवलवरती इम्प्लिमेंट होत असतात। त्यामुळे कुठलाही चेंज येताना आपल्या इकडं थोडासा तो हळूहळू येतो आणि एकदा आला की तो भक्कम राहतो। जसं उदाहरण आहे आपलं पूर्वीच्या काळी ग्रीन चॅनल होतं, सुरुवातीला ते आणायला जड गेलं पण आता ग्रीन चॅनलचा पाया भक्कम झालेला आहे। तसंच आता एक सुरुवात 3-4 वर्षापूर्वी LICने केली, आनंद आहे, चांगलं एक टूल आणलं आहे ज्याच्यामध्ये जरी पॉलिसी होल्डर दिल्लीमध्ये बसला असला तरी आपण मनमाडमध्ये बसून त्याची पॉलिसी करू शकतो किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन करू शकतो। तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आनंद टूलमध्ये मिळालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात आपल्याला ज्या पद्धतीने आपण ग्रीन चॅनलवर प्रेम केलं तसं आनंद या टूलवर आपल्याला प्रेम करायचं आहे। आनंद या टूलचा जास्तीत जास्त वापर करायचा। दुसरी गोष्ट, आता येणारा जो दुसरा महत्त्वाचा चेंज आहे तो LICचे जे आत्ताचे एक्झिस्टिंग प्लॅन आहेत ते 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहेत आणि ह्या येणाऱ्या चेंजला आपण सामोरं जायचं आहे। पण हे सामोरं जाण्यापूर्वी आपण अजून काय करू शकतो की जे आता एक्झिस्टिंग प्लॅन आहेत त्याचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे। त्यामुळे हा संदेश घेऊन माझं सगळ्या विमा प्रतिनिधी आणि विकास अधिकाऱ्यांना आव्हान आहे की हा संदेश आपल्या जास्तीत जास्त ग्राहकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे की 1 ऑक्टोबरपासून LICचे आत्ता चालू असलेले प्लॅन बंद होणार आहेत आणि येणारे प्लॅन नवीन जे असणार आहेत ते काय असणार आहेत आपल्याला माहिती नाही। आत्ता जशी माहिती मिळते आपल्याला तर त्या माहितीप्रमाणे की प्रीमियम रेट थोडेसे वाढणार आहेत, म्हणजे असे काही खूप वाढणार आहेत असं नाही पण थोड्याफार प्रमाणात प्रीमियम रेट वाढणार आहेत। कारण ते कसं आहे, IRDA नावाची जी संस्था आहे ती जे सगळे इन्शुरन्स सेक्टर कंट्रोल करत असते त्या संस्थेनं गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनानुसार हे बदल आणायचं ठरवलेलं आहे आणि हे बदल येत असल्यामुळं आपण त्याला सामोरं जायचं। आणि आतापर्यंतचा आपला इतिहास आहे, ज्या वेळेस प्लॅन क्लोजर आलं त्याच्या वेळेस आपल्या विमा प्रतिनिधी लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त संख्येनं पोहोचले आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पॉलिसी
जे जुने प्लॅन होते त्यांचा लाभ आपल्या ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे. तर आता सुद्धा आपल्याला त्याच लाईनवरती काम करायचं आहे. आपले प्लॅन बंद होणार आहेत आणि हे चांगले प्लॅन जे आहेत त्याचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की कारण हा 30 सप्टेंबर हा ग्रँड झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इथे जी ट्रॉफी तुम्हाला दिसते ही ट्रॉफी काय इथे आणून ठेवलेली आहे कोणी सांगू शकेल? ही आपण ॲज अ टीम जे मागच्या महिन्यामध्ये काम केलं त्या कामाची पोचपावती आहे. नंबर ऑफ पॉलिसीजच्या अचिव्हमेंट टू बजेटसाठी आपली शाखा डिव्हिजनमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. मी माझा स्वतःचा सन्मान झाला असं समजतो, कारण तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ती स्वीकारण्याचा मान मला मिळाला. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. याचबरोबर टोटल प्रीमियमच्या अचिव्हमेंट टू बजेटसाठी सुद्धा आपली शाखा ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिक डिव्हिजनमध्ये दुसऱ्या नंबरवरची. पॉलिसीज असं नाही तर प्रीमियम बेसिसवरती सुद्धा आपल्या शाखेनं मागच्या महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. अर्थात या सगळ्याचं श्रेय तुम्हाला फील्ड फोर्सला आणि स्टाफला आहे. तुमच्या सगळ्यांच्यामुळं आज ही ब्रँच ऑगस्ट महिन्याकरिता टॉप लेवलला राहिली. आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की दर महिन्यामध्ये आपली शाखा नंबर 1ला राहील. वर्षाअखेरीला सुद्धा ह्या अकाउंटवरती नंबर ऑफ पॉलिसीज असेल, प्रीमियम असेल, आपली शाखा नंबर 1ला कशी येता येईल हा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आहे. तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर हे शिवधनुष्य आपण पेलू शकतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे 30 सप्टेंबर अखेर सुद्धा आपल्याला नंबर 1 राहायचा आहे आणि मार्च अखेरीस सुद्धा आपल्याला नंबर 1 राहायचा आहे. नंबर ऑफ पॉलिसीज, प्रीमियम या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला नंबर 1 राहायचा आहे. त्यासाठी जो काही सपोर्ट लागेल शाखेकडनं तो तुम्हाला मिळेल. तुमच्याकडनं जो शाखेला सपोर्ट पाहिजे तो तुमच्याकडनं मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे प्लॅन क्लोजर जसा आपण आज वर्धापन दिनाची सुरुवात करून LICचा 68वा बर्थडे ॲनिव्हर्सरी साजरी करतोय तसा हा 30 सप्टेंबर महिना जो आहे हा पूर्ण महिना आपल्याला ॲनिव्हर्सरी मंथ म्हणून साजरा करायचा आहे. प्लॅन क्लोजर साजरं करायचं आहे जे आपल्या प्रथेप्रमाणे, कारण ज्या वेळेस प्लॅन क्लोजर आलं त्यावेळेस ते बंपर बिझनेसनं आपण साजरं केलेलं आहे. तसंच यावेळेस सुद्धा हे जे आलेलं प्लॅन क्लोजर आहे हे बंपर बिझनेस करून आपल्याला साजरं करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. ह्या ट्रॉफी बरोबर हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला, कारण हे तुमच्या सगळ्यांचं श्रेय आहे, एक विमा प्रतिनिधीच्या ग्रुपचा, एक विकास अधिकाऱ्यांच्या ग्रुपचा आणि एक स्टाफच्या ग्रुपचा असे 3 फोटो आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे कुणीही कार्यक्रम संपला म्हणजे लगेच जाऊ नये. हा फोटो आणि हे आपलं जे यश ऑगस्ट महिन्यात आहे हे यश आपल्याला साजरं करायचं आहे. पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या इन्शुरन्स वीकच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. कार्यक्रम के अंतिम चरण में हम पहुंचे हैं. आभार प्रकट के लिए मैं पालवी सर से विनती करूंगा कि वो आ गया है. उससे पहले मैं एक निवेदन करूंगा कि नाश्ते का प्रबंध किया गया है, सभी ने नाश्ता करके ही जाना है. पालवी सर. नमस्कार सर. नमस्कार मित्रांनो. सर्व उपस्थितांना LICच्या 68व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वात प्रथम मी आपले सन्माननीय प्रमुख अतिथी श्री राजाभाऊ जाधव यांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ दिला व कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आपले विचार पुष्ट मांडले आम्हाला ऐकण्याची संधी मिळेल त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या शाखेतील शाखा अधिकारी भोसले साहेब, प्रशासन अधिकारी गेडांकर आणि विकास अधिकारी श्री वाढवणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व LIC केले बदल होणारे बदल याच्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून ज्यांनी मेहनत घेतली, हातभार लावला असे श्री राकेश ऐरे, हर्ष बागुल, सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराजवळ सुंदर अशी
रांगोळीची जी सजावट केली त्यासोबत पाटील मॅडम यांचे आभार. उपस्थित असलेले विमा प्रतिनिधी, विमाधारक, विमा कर्मचारी, विकास अधिकारी यांनी आपला वेळात वेळ देऊन कार्यक्रमात उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे कार्यक्रमाची अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन केल्याबद्दल सूत्रसंचालक श्री आरक साहेब यांचे आभार. आणि कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिल्याबद्दल शाखा अधिकारी व समितीचे आभार मानतो.